पेण पूर्व विभागातील निफाड गावातील व निफाड वाडीतील असंख्य तरुणांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे। अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून व शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड गावातील भाजपाच्या असंख्य तरुणांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला। तालुका प्रमुख तुषार मानकावळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहर प्रमुख दिनेश पाटील, युवा तालुका प्रमुख रोहन म्हात्रे, उपतालुका प्रमुख सचिन गोरडे, महिला संघटिका रेखा तांडेल, वरसई विभाग प्रमुख प्रवीण जाधव, शाखा प्रमुख मंगेश पाटील, मानसी ढवळे, शैलेश पाटील, प्रवीण जाधव, अविनाश चव्हाण, धनेश बोरकर, जीवन पाटील, हर्षद पाटील, लहू आवटे, कपिल म्हात्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पेण येथील शिवसेना कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला। आमच्या भागाचा विकास शिवसेनाच करू शकेल या हेतूने अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून निफाड येथील माजी सरपंच मारुती कुराडे, माजी सरपंच लक्ष्मण पाटील, मंगेश भोईर, देवराम पाटील, रमेश पवार, शरद पवार, अनिल पवार, अनंता भोईर, आशिष वाघ, अंबाजी कुराडे, राम दरवडा, संतोष वाघ, यशवंत शिंदे, जनार्दन कुराडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। गेली 30 वर्षे राजकारण केले परंतु आमच्या गावचा विकास कोणत्याच लोकप्रतिनिधींना करता आला नाही। फक्त मतांसाठी त्यांनी राजकारण केले। येथील बालगंगा प्रकल्पग्रस्तांचे आजपर्यंत पुनर्वसन झाले नाही। 4 पिढ्या गेल्या तरी पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही। त्यांच्या सोबत राहून काही विकास होणार नाही, म्हणून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे माजी सरपंच मारुती कुराडे यांनी बोलताना सांगितले। मोहन पाटला बरोबर पण मी राजकारण केला 31 वर्षे, तसाच रवी शेठ परत पण त्याच्या बरोबर पण राजकारण केला 25 वर्षे। आता फक्त कुठलाही काम झाला नाही। एक रवी शेठने रस्ता केला, कधी करून एक मंदिर दिला काकूवाडीला, काहीच केलं नाही, फक्त आमच्या मताचाच वापर करून घेतला। आज बाळगंगा आज 2 आमदार म्हणजे 3 झाले तर चालेल, एक आमदार गेला, 1-2 आमदार जिवंत आहे, पण कुठलाही त्या आमचा पुनर्वसन किंवा काय केला नाही। भाव पण लोकांचे 2-2 भाव ठेवले, जमिनी जाते ती सगळी पाण्याखालीच जाते, मग भाव सगळ्यांना येतच पाहिजे होता, तो काय गेला नाही। त्याच्यासाठी आम्ही पण पाऊल उचलला का कुठंतरी आपल्याला पुढे जायला लागल, यांच्याबरोबर राहून आपल्याला आयुष्यात 4 पिढ्या अशाच घालवल्या, 5वी पिढी चालू आहे, पण कधी काय केलं नाही। यावेळी शहर प्रमुख दिनेश पाटील यांनी विरोधकांवर टीका करताना बऱ्याच वर्षांपासून या प्रस्थापित लोकांनी आपल्या भूलथापांना बळी पाडले। ज्यावेळी प्रस्थापितांच्या विरोधात नेतृत्व उभं राहतो त्यावेळी राजकारणाला कलाटणी मिळाल्याशिवाय राहणार नाही। एक शेठ आणि एक दादा यांनी आपल्याला मतांसाठी झुलवत ठेवलं, खोटी आश्वासने दिली, आपल्या जवळच्या माणसांना टेंडर देऊन 80-90% बिलं काढायची कामे यांनी केली। त्या प्रस्थापितांना धक्का दिल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही असे सांगितले की बऱ्याच वर्षापासून या प्रस्थापित लोकांनी फक्त आपल्याला भूलथापांना बळी पाडले, नाही आपल्याला रस्ता दिला, नाही दिलं घरकुल, नाही दिलं पाणी। मग आज हा जो नेतृत्व उभा राहिलेला आहे, हा प्रस्थापितांच्या विरोधातला नेतृत्व उभा राहिलेला आहे, आणि ज्या वेळी प्रस्थापितांच्या विरोधात एखादा नेतृत्व उभा राहतो त्यावेळी जिल्ह्याच्या तालुक्याच्या राजकारणाला कलांटणी मिळल्याशिवाय राहणार नाही, हे मी आज इथं जाहीरपणे सांगतो। प्रस्थापित लोक फक्त आपले 2 मस्त एक शेठ आणि एक दादा यांनी आपल्याला फक्त मतांसाठी तर झुलवत ठेवले, खोटी आश्वासनं दिली आणि आपली कोणतीही कामं केली नाही। दुर्दैव आहे राजकारणातलं त्यांचं, जसं खारेपाटामध्ये अजूनपर्यंत ह्या दोघांना सुद्धा पाणी पोचवता आलं नाही। आपल्या जवळच्या माणसांना टेंडर द्यायचे, 80% 90% त्या ठिकाणी बिलं काढायची आणि राहिलेल्या कामाकडे दुर्लक्ष करायचं, आणि मग लोकांना उपोषणाला बसायला लागतो। तुमच्यासारखी लोक, जवळची जीवाभावाची लोक आज शिवसेनेमध्ये का आली? कोण आहे इथं?
फक्त तुषार मानकावले, परंतु आमच्या बरोबर एक शक्ती आहे, महेंद्र दळवी साहेबांची एक शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही त्या प्रवाहात आलात. तुम्हाला कधीही चुकीचा निर्णय घेतला म्हणून वाटणार नाही. त्या लोकांचं दुर्दैव आहे काका की 30-30, 35-35 वर्ष आमदारकी यांच्या घरात. आमचे साहेब इकडे मंत्री झाले, तुमच्या गावात खडी टाकली, परंतु रस्ता केला नाही. परंतु मी एक शब्द देतोय तालुका प्रमुखांच्या वतीने आणि उपजिल्हा प्रमुखांच्या वतीनं की येत्या काही दिवसात जर आचारसंहिता लागली नाही तर तुमचा रस्त्याचा नारळ फोडण्यासाठी आमदार दळवी साहेब येतील आणि तुमचा रस्ता होणार. आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या विकासांची कामे पाहून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि आजचा हा प्रवेश पेण तालुक्याला वेगळी दिशा देऊन जाईल. पेण तालुक्यात जनजीवन मिशन योजना दुर्गम भागात व आदिवासी वाड्यांमध्ये राबवली जात आहे, परंतु यामध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाची कामे करून सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे व ठेकेदाराचे खिसे भरण्याची कामे केली आहेत. याबाबत आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन लवकरच पाण्याचे प्रश्न सोडवणार आहोत असे तालुका प्रमुख तुषार मानकावरे यांनी बोलताना सांगितले. गंभीर समस्या आहे ही जी जलजीवन योजना जी आहे याच्यामधल्या मी त्रुटी तुम्हाला सांगतो. त्या त्रुटी असतील का जाणीवपूर्वक काही दुर्लक्ष केलं आहे. आज वर्ष विभाग आहे करोटीमध्ये एका लाईनीत 5 विहिरी मारल्यात. एका लाईनीत जेव्हा विहिरी मारतो, जेव्हा जलजीवनची योजना राबवतो तर ती पाईपलाईन टाकतो आपण. त्या विहिरीला पाणी पाहिजे, जर पाणी असेल तो पाण्याचा उद्भव त्याला बोलतात. तो उद्भव असेल तर ती पाईपलाईन टाकून त्या घरामध्ये पाणी जाईल. त्या विहिरींना पाणी अजिबातच नाही. 5-6 विहिरी लाईनीत मारल्यात. त्याला भूजल सर्वेक्षण अधिकाऱ्याचा दाखला लागतो, तो गरजेचा आहे. तो दाखला तुम्ही घेत नाही म्हणजे मनमानी ह्याच ठेकेदाराला हा लायसन्स हा काम भेटला पाहिजे म्हणून तो तुम्ही काम वितरित केलात. पण जलजीवन योजना झाल्यानंतर माझ्या माहितीमध्ये कसं आहे काहीतरी 20 वर्ष किंवा 25 वर्ष कुठली स्थानिक स्वराज्य संस्था पाण्याला तरतूद करणार नाही. बरोबर आहे काय? करणार नाही ना? बरोबर आहे ना? करणार नाही. 30 वर्ष का 20 वर्ष करणार नाही. मग जर का ही योजना जर का तुम्ही ठेकेदाराचा फायदा करण्यासाठी फक्त सुक्या विहिरी मारून जर का पाईपलाईन टाकून दिली तर बहुतेक आदिवासी समाज आहे मग त्यांना तुम्ही फसवणूक करता त्यांची. त्यांना पाणी कुठून भेटणार? हे कशाला पाप घेता तुम्ही? कशासाठी पाप घेताय? का तर ठेकेदाराचा खिस्सा भरण्यासाठी. उदाहरण देतो, आंबेगाव मला ज्वलंत उदाहरण आहे. आंबेगाव ही ग्रामपंचायत शहराला लागून आहे. आज तिथे वाढता नागरीकरण आहे. सेन्सेक्स प्रमाणे लोकसंख्या घेतली. जेव्हा एक मी सरपंच होतो तेव्हा ती सॅनिटायझर वाटतो, ते पाण्याचे ड्रॉप वाटतो तेव्हा 4800 ते 700 ते लागायचे. ही एवढे व्यक्ती आहेत माग. ही लोकसंख्या धरली नाही. कमी लोकसंख्या धरून जो खोपोली बायपासला जी लोकसंख्या वाढले, नागरीकरण आहे ना, ही नागरीकरण तिथे वाढतोय ना, ती त्यांना ह्या योजनेत समाविष्टच केले नाही. प्लस 3 नंबर वार्डमध्ये 2 आदिवासी वाड्या आहेत, धामणी आणि नारली आंबा आणि आदिवासी वाडी. त्या 2 आदिवासी वाड्यांना योजनेमध्ये घेतले नाही, डायरेक्ट डावललेत त्यांना. का तर जर का एस्टिमेट 2 करोडच्या वरती गेला तर तो MGP कडे जाईल, TS ला, तो आम्हाला भेटणार नाही. म्हणजे तुमच्या फायद्यासाठी तुम्ही त्या लोकांचं तुम्ही योजनेचं नावच कट केलं डायरेक्ट त्यांचा. आज नांदेडचा 9 दादा इथे बसलेत. पाण्याचा उद्भव का घेतलाय? जी विहीर जानेवारी महिन्यात सुकते ना, तो पाण्याचा उद्भव घेतलाय. मग पाईपलाईन टाकून फक्त त्यांना काय पाईप नल दाखवणार? त्यांना पाणी कुठून जाणार? मुरडून गेला तिथे धरणावर विहीर बांधली. आम्ही बघायला गेलो होतो, ती विहीर तेव्हा सुकली होती. मग त्या विहिरीतून पाईप टाकून फक्त ठेकेदाराचा तुम्ही भला करणार? मी माझ्या सर्व शाखा प्रमुख जेवढे असतील उद्यापासून आम्ही सगळ्या शाखा प्रमुखांना आदेश देणार, गावागावात तुमची जिथं योजना आहे तिथं तुम्ही लक्ष द्या. जलजीवनच्या योजनेवर सध्या लक्ष द्या, बाकी कुठं लक्ष देऊ नका अजिबात. प्रत्येक योजनेला फिल्टर प्लांट लावणं कंपल्सरी आहे ना, प्राधान्य आहे ना. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्या योजनेचा उद्देशच ठेवलाय हर घर जल हर घर शुद्ध जल. मग कुठल्या योजनेला फिल्टर प्लांट ठेवलंच नाही तुम्ही. फिल्टर प्लांट ठेवलं तर त्याचं बिल पण देऊ नका. बिल देतच कामा नये. जी गावस्तरीय कमिटी अशी ती कुठं नेमली नाही. गावागावामध्ये फलक लावायला लागतात त्या योजनेचे, ते कुठं लावले नाही. चावडीवर, ग्रामपंचायतच्या बोर्डवर, नोटीस बोर्डवर इस्टिमेट लावायला लागतो, टेंडर लावायला लागतो, इंजिनियरच्या नावाला लावायला लागतो, कोण काम करतोय. कुठंच ही पेन तालुक्यात ही कुठंच
ही पूर्तता केलेली नाही. तुम्ही हा विषय कुठल्याही परिस्थितीत थांबला पाहिजे. जेवढे ठेकेदार आहेत त्यांची सगळ्यांची बिलं थांबली पाहिजेत. जो ठेकेदार प्रामाणिक काम करत असेल त्याचा आम्ही काय माहिती अधिकार टाकायला जाणार नाही. आम्ही आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्या दरबारात जाऊन न्याय मागू. आम्ही माहिती अधिकार टाकत बसणार नाही. पण यांच्यावर ही कारवाई झाली. हा त्वरित काम थांबला पाहिजे. तिथला डेप्युटी बदलला का लगेच तुम्ही दुसरा पहिल्या डेप्युटीला हिस्ट्री तो विसरतो, लगेच तुम्ही काम चालू करता, लगेच नवीन डेप्युटी आला का ठेकेदार. ही कुठली कामाची पद्धत आहे. आजचा हा जो पक्षप्रवेश सोहळा झाला ह्या निमित्ताने मी एकच संदेश देऊ इच्छितो का ह्या जल जीवनच्या विषयामध्ये या पेन तालुक्यामध्ये आम्ही माननीय आमदार महेंद्र दळवी साहेबांकडे जाणार आहोत. त्याचा आढावा त्यांना घ्यायला इथे लावणार आहोत. आम्ही आमदार साहेबांनी त्याचा आढावा घ्यायला लावणार आहोत. कारण आम्हाला स्थानिक इथं त्याचा आढावा घेतला जाईल नाही घेतला जाईल मी काय टीका नाही करत, पण आम्हाला त्याचा विश्वास राहिलेला नाही. कारण ठेकेदार सगळे लागेबांधे लागलेले आहेत. एक ठेकेदार 50 कामं करतोय.